गुरु म्हणजे केवळ बाहेरचा व्यक्ती नाही, तर ते आध्यात्मिक प्रकाश आहे. जेव्हा शिष्याचं मन शुद्ध होतं, श्रद्धा दृढ होते आणि अहंकार कमी होतो, तेव्हा तो प्रकाश अनुभवायला तयार होतो. गुरु बाहेरून भेटतात असं नसून ते आतल्या श्रद्धेतून प्रकट होतात. ज्ञान मिळवण्यासाठी नाही, तर आत्मोन्नतीसाठी जेव्हा शिष्य आतून तळमळतो, तेव्हा गुरु स्वतः मार्ग दाखवतात. ही तळमळ म्हणजेच आतल्या शोधाची ज्वाला आहे. भक्ती म्हणजे सततची जोडणी, विश्वास म्हणजे गुरुवर पूर्ण श्रद्धा. जेव्हा हे दोन्ही अखंड राहतात, तेव्हा गुरु स्वतः येऊन शिष्याला मार्गदर्शन करतात. अनेक परंपरांमध्ये असं मानलं जातं की गुरु शिष्याला शोधत नाहीत. शिष्य तयार झाला की गुरु आपोआप प्रकट होतात. म्हणजेच गुरु बाहेरून भेटतात असं नाही, तर ते आतल्या श्रद्धेतून प्रकट होतात. गुरु भेटणं म्हणजे एखाद्या व्यक्तीला भेटणं नाही, तर आतल्या श्रद्धा, भक्ती आणि शुद्धतेतून गुरुची अनुभूती होणं. शिष्य तयार झाला की गुरु प्रकट होतात. गुरु म्हणजेच प्रकाश, आणि प्रकाश कधी लपून राहतो का?